परंतु आता या विचारातून मैदानावरती उतरले दोन्ही संघ. एकीकडे ऋषभ लाड तर दुसरीकडे आपण पाहतोय MR पॉवरचा संघ. पहिला फटका आलाय या ठिकाणी इमाम गोलंदाजी मार्क वरती आणि इमामला लगावली जाणारी ही गज्जूच्या फलीमधून आलेली पहिली चपराक. चौकाराचे चपराक आपण पाहिले स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून हा चेंडू ट्रॅव्हल झाला ज्याच्यावरती 4 धावा आल्यात. परंतु आता मात्र गज्जू आणि केतन सध्या संघाच्या अस्तित्वासाठी लढतायत. कारण आपण पाहिलंय MR पॉवर साठी सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. तरी ऋषभ इलेव्हन संघासाठी या लीग मॅच मध्ये ए ग्रुप मधला आपल्या स्टेजला कुठेही धोका लागू नये याच्यासाठी हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. इमामचा पुढचा चेंडू राईट अराउंड द विकेट. सुंदर खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी हा चेंडू मात्र डॉट आलाय. सेन्सिबल क्रिकेट सध्या मैदानात चालू आहे. अतिशय शांततामय वातावरणात चालू झालेली स्पर्धा अजूनही वातावरण तितकंच शांत आहे. हा चेंडू मात्र कशा प्रकारे खेळला हा प्रश्न आता गजूच्या बाबतीत पाहायला मिळाला. कारण फलीचा ना चेंडूचा इतका वाईट संपर्क मैदानात आला की जिथे धोका निर्माण झाला होता दोन्ही फलंदाजांसाठी तितक्या चपलाईने क्षेत्ररक्षण घडलं नाही. पॉवर प्लेचं षटक असून सुद्धा 38 सर्कल मध्ये चेंडू वरती एक धाव येणं थोडस निराशाजनक असतं. चौकार आल्याच्या नंतर थोडस मनधैर्य खचायला पाहिजे होतं ते होत नाहीये. इमामचा सुंदर सटिक लेंथ लाईनची गोलंदाजी सध्या मैदानात करतोय. आपला अचूक टप्पा अचूक दिशा चेंडूला देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. हा चेंडू मात्र डॉट झालाय. 4 चेंडू 5 धावा धावफलकावर. या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय चांगली स्पर्धा मित्रांनो. इतका दैदिप्यमान आयोजन खऱ्या अर्थाने दैवलिकरांना क्रेडिट जातं मित्रांनो. सुंदर फटका आलाय. उंची गाठले आणि या उंचीमध्ये ऋषभ लाडची चुकी मैदानात. ही चुकी धोक्याची ठरू शकते. कारण जर आपल्याकडे जजमेंट नव्हतं ऋषभ लाड तर आपल्या बॅकअपला जो खेळाडू होता ज्याच्याकडे झेल देणं फार गरजेचं होतं. एकेरी धाव येऊ द्या. परंतु क्रिकेटमध्ये आम्ही 99% पाहिलंय मित्रांनो ज्याला तुम्ही क्रिकेटमध्ये संधी देता तो संधीचं सोनं करतं. कारण इथे क्रिकेटमध्ये चुकीला कधीही माफी नाही. आता मात्र जायचं होतं एकाला भलताच बाद झाला. कारण इथे अगोदरच्या धावेवरती खऱ्या अर्थाने फलंदाज केतनच्या पारीचा अंत होत होता झेल देऊन. तो झेल सुटला आणि त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट झाले. गज्जू स्ट्राईक वरती आले. इथे गज्जूने फलीचा चेंडूचा संपर्क फक्त आला आणि तो सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आपण पाहिला. इथे हा चेंडू विकेटच्या स्वरूपात. आता मात्र गज्जू ज्याने पहिल्या चेंडूवरती चौकाराने आक्रमकता सादर केली होती त्या गज्जूच्या पारीचा अंत. डीजे षटकाच्या अंती 6 धावा धावफलकावरती आल्यात. गोल्डन विकेट म्हणावी लागेल. गज्जूच्या पारीचा अंत घेतलाय. परंतु आता सांगे कोट्यातला दुसरा षटक ऋषभ लाड गोलंदाजी मार्कवर.
इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण या क्षणाला आपण पाहतोय. एकेरी स्वरूपातली धाव आली आहे. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, त्याच्यानंतर मात्र आणखी 5 चेंडूंची फेकी ऋषभच्या खेम्यात आहे. काय करणार या 5 चेंडूंमध्ये, कारण आता मात्र या ठिकाणी विचार करायला गेलं तर एम आर पॉवर संघाला फलंदाजीची धार तर नक्की करावी लागणार, कारण अस्तित्वाच्या लढाईला खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुरुवात झाली आहे. कारण आता फलंदाजीसाठी सज्ज झाला आहे तो शहाबुद्दीन. सडेका फटक्याने मात्र हा चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन, सीमा रेखा पार. 4 धावेंसाठी आलेला हा दंदन दंदन असा चौकार. सुंदर फटका आला या क्षणाला. इथे मात्र एकेरी स्वरूपातली धाव आले. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय 12 या आकड्यावरती. इथे मात्र एकेरी स्वरूपातली धाव आली आहे. 13 धावा धावफलकावरती येत आहेत. फटका सुंदर आलाय, परंतु या फटक्यामध्ये झटका बसतोय. या ठिकाणी मात्र शहाबुद्दीनच्या पारीचा अंत. दणक्यावरती दणके बसतायत सध्या मी तर म्हणेल एम आर पॉवर या संघाला, कारण इतके मोठे दणके आहेत. कारण ऋषभ लाडच्या गोलंदाजीकडे मित्रांनो पाहिलं तर लाजवाब गोलंदाजी सध्या मैदानात चालू आहे. इथे मात्र फटका आला. सनसनी केस निर्माण करणारा हा षटकार पाहतोय. या षटकाराने मात्र थोडे सावरलाय तो एम आर पॉवर हा संघ. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 षटकाच्या अंती 2 विकेटचं नुकसान आणि 19 धावा धावफलकावरती आहेत. अद्याप काय घडेल हे तिसऱ्या षटकात पाहणार आहोत. तत्पूर्वी मात्र देऊया डीजे मास्टर यांना एक सुवर्ण संधी.
या ठिकाणी नक्कीच थर्ड अंपायरचा अपील करण्यात आलेला आहे. ओके, धावफलक जाऊन पोहोचलाय अद्यापपर्यंत 2 षटकाच्या अंती 19 आकड्यावरती तिसरं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आकाश. सुंदर फटका येतोय, या क्षणाला आपण पाहतोय. इथे बाल बचावलेत फलंदाज मी तर म्हणेल. इथे सध्या संकटात सापडलाय तो मात्र यमार पॉवर संघ. मी म्हणेल धावत संख्या त्या पद्धतीत नाहीये, कारण जिथे मात्र ऋषभ इलेव्हन सध्या मैदानात आपली विजयी पताका रोवण्याचा वारंवार प्रयत्न करतोय. हा फटका आलाय. आता मात्र डीप एक्स्ट्राच्या डोक्यावरून चेंडूला ट्रॅव्हल केला जात आहे. 1 बाउंड चौकारात हा आलेला चौकार आशादायी पल्लवी आणि या चौकाराच्या मदतीने 24 धावा अद्याप धावफलकावरती आहेत. सरासरीचा जर विचार करायला गेला तर 50 ते 60 धावा या यमार पॉवर संघाला आता धावफलकावरती लावाव्या लागतील या इनिंगच्या शेवटापर्यंत. परंतु त्याच धावांना रोखण्याचं कार्य सुद्धा त्यांना मैदानात करावं लागेल, कारण इतकी हाय व्होल्टेज मॅच सध्या मैदानात आहे. या ड्राम्याला सुरुवात झाली आहे. क्रिकेटचा ड्रामा आपण पाहतोय. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे यमार इलेव्हन या संघाने एकच सामना जिंकला, एक गमावलाय आणि दुसरा सामना जिंकण्याच्या तयारीत आहे. तर एकीकडे आपण पाहतोय ऋषभ इलेव्हन ज्याने अद्यापर्यंत कोणताच सामना हरला नाहीये, तो ऋषभ इलेव्हन आपला अव्वल दर्जाचा स्थान टिकवण्याचा प्रयत्न करणार. हा आलेला फटका जबरदस्त माल्टी हिट, पुनश्च कव्हरच्या डोक्यावर लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला गेला. सीमारे कपार 6 धावांसाठी आलेला दंदन दंदन करीत हा षटकार. डीजे हाही फटका आलाय. अथर्वला कडे कडे लगावले जाते आहेत, कारण इथे मात्र इथे विचार करायला गेला तर मात्र फार मोठे मोठे फटके आता या फलंदाजाच्या फलीमधून येत आहेत. केतन सरका फलंदाज सध्या मैदानात आहे. मोठमोठे माल्टी हिट देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होत आहे. त्याच्या फलीमधून अद्याप 3 षटकार, 1 चौकार आपण पाहिलाय. चांगली गोलंदाजी. हा चेंडू मात्र डॉट आलाय. गोलंदाज अथर्व पुनश्च तयार. राईट ऑन द राउंड द विकेट. हा चेंडूचा फटका आला, परंतु त्याच्यावरती कार्पेट पद्धतीने जमिनीला मात्र चाटून हा चेंडू जात होता. 1 धाव आले या एका धावेच्या मदतीने. या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक 3चं पतन झालंय. 2 षटकांचा विचार करायला गेला तर मात्र 19 धावा धावफलकावरती होत्या. त्याच्यात जर विचार करायला गेला तर आता मात्र 18 धावा धावफलकावरती खर्च केला तर आकाशच्या गोलंदाजाने टोटल धावा संख्या धावफलकावरती आहेत 37 या आकड्यावर. आली आली दहिवली प्रीमियर लीग आली 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 दहिवली प्रीमियर लीग. यस, थँक्यू डीजे. सध्या संघर्षमय पारी चालू आहे केतन या फलंदाजाकडून. गोलंदाज पुनश्च तयार.
टॅप करून खेळला गेला चेंडूला. एकेरी स्वरूपातले धावाले बॅकअप काही इमामला सध्या मिळालं नाहीये, त्यामुळे एकेरी धावाले 38 धावा धावपळकावरती आहेत. धावा संख्येचा विचार करायला गेला सुंदर फटका आलाय, परंतु तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण डीप मिड विकेट रिझन कडे, जिथे मात्र एकच धाव आली. आता मात्र संत गती चालू झाली पुनश्च. तिसऱ्या षटकात इतकी मोठी उचल काढली होती की आकाशने धावसंख्येचा मात्र डोंगर उभारून दिला, तो मात्र एम आर पॉवरला. परंतु त्याच्याही पलीकडे आता मात्र पाहतोय मैदानात या ठिकाणी काय चालू आहे, कारण अतिशय चांगली संत गती आणि एकेरी दुहेरी धावा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाज करतायत. इथे मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा, पुढचा चेंडू फ्री हिटचा असेल. त्रिफला चित्त दांडी गुल फर्निचर बिघडलाय या ठिकाणी. ते मात्र साहिल फलंदाजाचं कोणतंही योगदान मात्र देता आलं नाही साहिलला. आता तोच साहिल तंबूच्या दिशेने रवाना होणार की नाही, कारण हा प्रश्न होता आणि तिथे मात्र फ्री हिटचा इशारा पंचांचा होता, त्यामुळे बाल बचावलेत फलंदाज. सुंदर फटका आला, व्हॉट अ शॉट अफलातून. इथे मात्र क्षेत्ररक्षकाची तारीफ करेल, कारण चेंडू वन बाउंड चौकारात कन्वर्ट व्हायलाच पाहिजे होता, तो झाला नाही. इतक्या ताकदीचं क्षेत्ररक्षण या क्षेत्ररक्षकाकडून आलं आणि दरम्यान नक्की साईला दिलेलं जीवदान तो मार्गी लावण्याचा प्रयत्न करतोय. धावा जाऊन पोहोचल्या त्या 42 या आकड्यावरती. धावपळकावरती रोखलं जात आहे, कारण आता मात्र इमामची गोलंदाजी मैदानात सरसपणे चांगली कामगिरी करते. इथे सुद्धा फलंदाज बाद, ज्याच्या पलीमधून षटकार चौकारांची आतिषबाजी होत होती, त्या केतनच्या पारीचा अंत झालाय. मोठा झटका, मोठा हादरा एम आर पॉवर या संघाला. डीजे या क्रिकेटचा नाद हाय दयुली गावाचा, या श्वासात ध्यास हाय दयुली गावाचा. या क्रिकेटचा नाद हाय दयुली गावाचा, नसा नसात खेळ हाय दयुली गावाचा. या खेळात अभिमान हाय दयुली गावाचा. हे आली 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 दयुली प्रीमियर लीग, आली दहिवली प्रीमियर लीग, आली दहिवली. यस डीजे मास्टर आर DPL अर्थात दहिवरी प्रीमियर लीग सध्या कर्जत मध्ये हा थरार चालू आहे. कर्जतच्या नगरीत आपण पाहतोय, अर्थात या ठिकाणी फेमस असं ज्याला म्हटलं जातं बामचा मला, या ठिकाणी एक क्रीडा नगरी सजवण्यात आली आहे. स्वर्गीय श्री रघुनाथ शेठ जाधव क्रीडा नगरी. इथे एकच धाव आली. एका धावेच्या मदतीने 4 षटकांचा खेळ संपलाय. 43 धावा धावपळकावरती आहेत. बाळा धनवेचा मोठा काटा उठलाऊ, बाळा धनवे दादाचे चौकर षटकर पाहू. बाळा धनवे दादाला चाळा खेळताना
ना पाहू कर्ज फेमस संघाला आता शुभेच्छा देऊ कर्ज फेमस संघाला आता शुभेच्छा देऊ कर्ज फेमस संघाला आता शुभेच्छा देऊ चला बेगीन जाऊया. यस थँक्यू डीजे. अशी गाणी काही वाजवत जा जेणेकरून बऱ्याच क्रीडा रसिकांना आणि क्रिकेटपटूंमध्ये उत्स्फूर्त पाहायला मिळेल. आता खऱ्या अर्थाने या मंचावरती आहे म्हणून त्यांचं गुणगान गातोय असा प्रश्न नाही आहे, परंतु आम्ही जिथे असणार तिथे मात्र ते गुणगान गातच असतो. कारण बाळा धनवे नाव हे या कर्जत तालुक्यातील नव्हे तर रायगडमधील अव्वल दर्जाचं स्थान आहे. कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं आहे वय वर्ष 50 उलटून गेले. खऱ्या अर्थाने ही जी स्पर्धा होती दैवलीकरांची एक मोठी स्पर्धा आम्ही त्यांच्या वाढदिवसाला साजरी करणार होतो, परंतु हा कोरोनाचा काल आला आणि आमचा 50शीचा वाढदिवस तिथं लुप्त झाला खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर. कारण आम्ही गतवर्षीच या सगळ्या आयोजनाची चर्चा केली होती. सुंदर फटका आला या क्षणाला जातोय सीमारेखा पार आउट ऑफ दी पार शंखनाद करणारा हा षटकार. फलंदाज कर्जत हिवली गावाचा लक्ष्मी पुत्र बाळा धनवे नावा. इथे मात्र एकच धावले चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला जातोय. सध्या अथर्व हा गोलंदाजी मार्कवरती आहे. शेवटचं षटक अथर्वच्या हातात आहे. मगाच्या सामन्यात अथर्वला मोठी फटकेबाजी नक्की झाली होती, परंतु आता तीच फटकेबाजी रोखण्याचा प्रयत्न. कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्याच्यानंतर कमबॅक केलाय, एकच धाव दिली आहे. साहिल सुंदर फटका आहे, उंची गाठले, आउट ऑफ दी पार्ट सीमारेखा बाहेर. संघर्षाचा हा साहिल ब्रँड षटकार. इथे सुद्धा फटका आलाय, फुटवर्कचा वापर आणि इथे मात्र फलंदाज षटकार. या ठिकाणी आलेला षटकार क्षेत्ररक्षकाने स्वतः सांगितले हा षटकार आहे. क्या बात आहे. साहिल ब्रँड सध्या मैदानात आहे. षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती साहिल ब्रँड. जोरदार टाळ्यांनी मित्रांनो स्वागत करा. या ठिकाणी साहिल या फलंदाजाचं एक आकर्षक ट्रॉफी साहिलला मात्र खुणावत होती. ती ट्रॉफी होती षटकार हॅट्रिकची आणि पहिली षटकार हॅट्रिकची ट्रॉफी साहिलच्या नावावर. डीजे थोडं थांबायचंय, जोरदार टाळ्या होऊन द्या साहिलसाठी, कारण षटकार हॅट्रिकच्या ट्रॉफीवरती नाव कोरलं गेलंय. शाहबुद्दीन इथे मात्र अथर्वला फटकेबाजी केली जाते. 25 धावा 5 चेंडूंमध्ये कुठेला गेल्यात अथर्वला. धावफलक जाऊन पोहोचला अद्यापपर्यंत 68 या अंकावरती. त्रिफलाचित आणि इथे मात्र फलंदाजाचं फर्निचर बिघडलं. इनिंग संपले आहे. धावफलकावरती धावा आल्या त्या अद्यापपर्यंत 68 या अंकावरती. विजयासाठी मात्र 69 धावसंख्येची गरज.
महाराष्ट्राची शान मोत्याची खान, महाराष्ट्राची शान मोत्याची खान, सुंदर ही नगरी, महाराष्ट्राची शान मोत्याची खान, सुंदर ही नगरी. रायगड जिल्हा महान खेळाडूची क्रिकेटची पंढरी, रायगड जिल्हा महान खेळाडूची क्रिकेटची पंढरी. पारगावचा तो बॅटमन भारी आकाश तारेकर, ती घोड्याचा तो डेंजर बॉलर विश्वजित ठाकूर, गोसाईचा तो मॅच विनर भावेश पवार, दापोली संघाचा कॅप्टन कुल विशाल जितेकर, उस्मान पटेल रायगडचा टायगर मारतोय टायमिंग शॉट, चांबाटीच्या त्या रजत कुंडेची बॅटिंग हाय सॉलिड. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज गणेश आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती प्रवीण. सुरेख फटका आलाय गज्जू गोलंदाजी मार्क वरती असताना मात्र या पहिल्याच चेंडूवरती धक्का दिला होता, परंतु या धक्क्यातून आता सावरावा लागेल. यमार पॉवर मी आजही सांगून देतो. आता मात्र या चेंडूवरती ऋषभ इलेव्हन संघाचे नशीब बलात्तर येतात. कारण काही करा, कारण इथे मात्र ऋषभ इलेव्हनला रोखण्यात अपयश येत आहे. कारण संधी दिली होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाही. इतकंच कोलून जेल दिला होता, तो जेल सहजरित्या हातात टिपायचा होता, हातात आला सुद्धा, परंतु इतका जमिनीलगत दानत्व देण्याची ताकद या क्षेत्ररक्षकात आली. धीरज, मी मगाशी सकाळी एक डायलॉग वापरला, नीरज कष्टाने कमावलंय परंतु बाटली तुमची गमावणार. तुम्ही वाघाला डिवचला आता या मैदानात. कारण सलामीचा फलंदाज गणेश आहे, ज्याच्याकडे आपुलकीने पाहिलंय ऋषभ इलेव्हन संघाने. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न गज्जू गोलंदाजी खूप चांगली करतायत. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव आले. हा फटका आलाय, या फटक्यात ताकद कमी आहे. उचलणार फेक करणार, तत्पूर्वी आलेली एक धाव. थेंबे थेंबे तळे साचे. खराब चेंडूंची वाट पाहणार दोन्ही फलंदाज, कारण इथे गज्जू आहे गोलंदाजी मार्क वरती. 3 चेंडूंमध्ये 2च धावा खर्च केल्यात. शेवटचा षटक ऋषभ इलेव्हन संघासाठी महागडं ठरलंय. पहिल्या चेंडूवरती आलेला झेल टिपला असता तर समीकरण बरंच काही वेगळं पाहायला मिळालं असतं. हा चेंडू सुंदर फिरकी घेतली चेंडूने, कारण ज्या पद्धतीत आपण पाहिला चेंडूने टप्पा काढल्याच्या नंतर गती मात्र स्लोवर झाली आणि इथे मात्र हा डॉट चेंडू.
फटका खेळण्याचा प्रयत्न गणेशच्या फलीतून झालाय. एक धाव आली एका धावेच्या मदतीने. या ठिकाणी आपण पाहतोय धावपळक जाऊन पोहोचलाय अद्याप 3 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. रणनीती आखण्यात सध्या मी म्हणेल ऋषभ 11 कमी पडलं मैदानात. फलंदाजी फार कुमकवत पाहायला मिळते आता. सुंदर फटका, समालोचकाला दिलेलं उत्तर मी तर म्हणेल या ठिकाणी प्रवीण कडेंच्या फलीमधून आलेला हा सनसनी केस निर्माण करणारा षटकार आहे. डीजे आलाय. अजून बॅक टू बॅक 2 षटकार जर लगावले तर राजू कडे यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार. यस थँक्यू. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मंगेश. सुंदर फटका आला या क्षणी गणेशच्या फलीमधून. इथे मात्र एकच धाव येणार यात कोणती शंका नाही आहे. परंतु प्रवीण कडेंसाठी संधी आहे. पाहूया संधीचं सोनं करावं लागेल कारण इथे काय घडतंय आणि काय बिघडतंय. कारण ज्या पद्धतीत एक फटका आलाय प्रवीण कडेंच्या फलीमधून लाजवाब तो फटका पाहिला आणि राजू सुर्वे मात्र भारावले. त्यांना राहवलं नाही. त्यांनी सांगितलं की अजून 2 षटकार मारू द्या 500 रुपये देणार. डोंट वेस्ट टाइम. MR पवार वेलेचं बाण ठेवा. हा वाईड चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. एक आशेची किरणाची धावे. खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर गोलंदाज सध्या मैदानात एक सामना तफावतीत आहे. या सामन्यावरती जिंकणं हारणं आणि पुढच्या सामन्यावरती बरंच काही पॉलिटिक्स पाहायला मिळेल कारण लीग मॅच मध्ये सगळं काही घडतं. हा सुंदर चेंडू. सांगण्याचं तात्पर्य आहे मित्रांनो खेकड्याची जात कशी असते. एका डब्यात पॅक करून ठेवा एकावर एक चढतील परंतु त्या वरती गेलेल्या खालच्याला खेचला काही बरोबर खाली खेचतात. तसा प्रकार इथं लीग मॅच मध्ये पाहायला मिळतो. दरम्यान सचिन मनोरे किरण देशमुख चला आपण मंचाकडे. हा मंच आपणासाठी आहे. तसं आता पाहायला मिळेल कारण वरती जाणाऱ्यालाही सुद्धा लीग मॅच मध्ये खाली खेचलं जाऊ शकता. 12 धावा अवघ्या धावफलकावरती आहेत. प्रत्येक चेंडूवरती आता मात्र फटका आणि फटका खेचावा लागेल. एकूण 70 धावसंख्येची गरज आणि 12 धावा धावफलकावरती. वेळेला जर पाहायला गेलं तर खरोखर दैवली प्रीमियर लीग मध्ये जुने जाणते खेळाडू पाहायला मिळत आहेत
आज एक आठवण मात्र डीजे वाजवा. यस, थँक्यू डीजे. अमोल जाधव यांच्या आवाजात लयबद्ध झालेलं आहे ओरिजिनल गाणं. या ओरिजिनल गाण्याची रिमिक्स केली आहे ती कर्जत बीट संघ जो मैदानात खेळतोय त्यांची वाजंत्री आहे. ही धून त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती त्रिफलाचित फर्निचर बिघडलं. आले इथे मात्र षटक संपल्याचा पंचांचा निर्वाळा. एक जुने जाणते खेळाडू आज 2 दिवसात या मंचावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत ज्यांनी क्रिकेटचा भरपूर अनुभव घेतलाय. परंतु बाळादादा राजू सुर्वे सुद्धा उपस्थित आहेत. एक आठवण मला अजूनही आठवते की एका व्यक्तिमत्वाची आपल्याला मात्र कमतरता पाहायला मिळाली. भारदार व्यक्तिमत्व होतं परेश पांडे, ज्यांना विसरू शकत नाही आपण. खरोखर इतकं चांगलं त्यांच्या माध्यमातून क्रिकेट प्रदर्शन पाहिलं. अजूनही मैदानावरती यायचे परंतु काळाचा घाला त्यांच्यावरती झाला आणि नक्कीच दुर्दैवी म्हणावी लागेल तो क्षण ज्या क्षणात मात्र आदल्या दिवशी ते आषाढीच्या मैदानावरती खेळून आले. मला वाटते गारपोलीची स्पर्धा होती भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोली आणि दुसऱ्याच दिवशी आम्हाला संध्याकाळी ही वाईट बातमी समजली. तोपर्यंत फार उशीर झाला होता आणि परेश पांडे आपल्यातून निघून गेले होते. दरम्यान तिसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजी मार्कवरती अजय गुंजाल. एक दोन नव्हे तर 13 वेळा 50 मारलेली आहे. म्हणून सुमित ढोंगरेवर आहे भरोसा आमचा, कारण विरोधी संघाला त्याने पराभवाची धूळ चारलेली आहे. यस थँक्यू डीजे. आतापर्यंत मित्रांनो अजिंक्य रहाणेने जितकं नेतृत्व केलं तितक्या नेतृत्वात एकही मालिका अजिंक्य रहाणेने गमावली नाही. ऋषभ पंतचा एकही सामना गमावला नव्हता त्या मालिकेतला. इथे मात्र हा चेंडू डॉट आलाय. जितके डॉट चेंडू येणार तितका धोका मात्र वाढत जाणार ऋषभ 11 या संघासाठी. कारण ही लीग मॅच आहे मित्रांनो. ॲव्हरेजचा विचार करायला गेलं तर तुमच्यावरती टांगती तलवार अजूनही पाहायला मिळते. सुंदर आलेला फटका, चेंडू जाणार आउट ऑफ दी पार्ट. 7 धाव्यांसाठी दन 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 असा हा षटकार. पाहिजेल तेवढ्या देईन दिर्घ्या तुला रे, पाहिजेल तेवढ्या देईन. खडेला पाहिजे तेवढ्या दिडक्या सुमित सुर्वे तुम्हाला द्यायला तयार आहेत, परंतु ही मॅच जिंकून दाखवा. आलेला हा दुसरा रणसंग्राम, हा शंखनाद करणारा संघर्षाचा षटकार. बॅट्समन हाय तू रणधुंदार, बॅट्समन हाय तू रणधुंदार, 6 बॉलात 6 षटकार. यस थँक्यू डीजे. बॅक टू बॅक 2 षटकारांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती.
तफावत पाहायला मिळाले. 69 धावसंख्येचं टार्गेट आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती. अद्यापपर्यंत अर्धे चेंडू संपलेत, अर्धे चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र फलंदाजाची चुकी अंगलट आली. चेंडू नक्की मी सांगेल वाईट दिशेत फेकला होता, परंतु शफल झाले. त्याचा फटका इथे मात्र भोगावा लागला फलंदाजाला. हा चेंडू डॉट आला. फटका खेळला गेलाय, परंतु एकेरी स्वरूपातली धाव आली आहे. या एका धावेच्या मदतीने 25 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. येणारे 13 चेंडू विजयासाठी 44 धावसंख्येची गरज आहे. सुंदर फटका आला. या क्षणाला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात होतोय. साहिल चेंडू खाली येणार, उचलणार, फेक करणार. तत्पूर्वी आलेली एकेरी धाव आणि एका धावेच्या मदतीने या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय त्या अद्यापपर्यंत 25 या आकड्यावरती, 26 या आकड्यावरती. येणारे चेंडू असणारे ते 12. विजयासाठी आता मात्र 43 धावसंख्येची गरज. थोडं आव्हान कठीण आहे, परंतु काय घडतंय ते पाहूया. बॅटिंगचा त्याच्या लय साठी अजूनही 43 धावसंख्येची गरज आहे. आव्हान कठीण परिस्थितीत जाऊन पोहोचलाय, परंतु पाहूया. अशक्य असं काहीच नाही आहे. परंतु डीजे मास्टर तुम्ही सुंदर ध्वनी लहरी प्रस्तुत करता, त्यात कोणती शंका नाही आहे. परंतु आता क्रिकेटच्या जगतात गेल्या वर्षापासून एक गाणं गाजतंय. अर्थात आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे खंदे आधारस्तंभ बोपरगावचे विनोद पाटील यांच्या लेखणीतून साकारलेलं गाणं आहे ते युवा जिगरबाज. हे गाणं वाजवा. युवा जिगरबाज टाक. येणारे 12 चेंडू 43 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज गज्जो. हा चेंडू वाईड आलाय. इथे आता 12 चेंडू 42 धावसंख्येची गरज आहे. काय घडतंय मैदानात ते पाहूया. क्रिकेट आहे मित्रांनो. सुंदर फटका आलाय. ऋषभ ब्रँड डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेखा पार आलेला सनसनीखेज निर्माण करणारा संघर्षाचा शंखनाद षटकार. डेजे धावफलक जाऊन पोहोचलाय अद्यापपर्यंत दरारा. कोण करणार वार, कोण करणार 33 या आकड्यावरती. क्रिकेट फॅनसाठी येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 36 धावसंख्येची गरज. डीजे वाजवायचंय, गाणंच कंटिन्यू करा नंतर. सुरेख फटका आलाय. हाही चेंडू हवेत आहे.
काय घडतंय ते पाहूया. आउट ऑफ दी पार्ट. हा चेंडू बॅक टू बॅक दुसरा आलेला षटकार आणि या संघर्षाच्या षटकारात मात्र ऋषभ लाडनी मैदानात दाखवून दिलंय आपल्या मनगडातली ताकद. हेमंत गुरव चलाव मंचावरती. तो इथे मात्र इथे आता मात्र चुकी झाली. एक धावली. या एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय. जाऊन पोहोचलाय ते 40 या आकड्यावरती. येणारे 9 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी आता मात्र 29 धावसंख्येची गरज. इथे मात्र एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही कारण वेट अँड वॉच केलं जात आहे. या ठिकाणी सामना अजून कुठेही गेला नाही मित्रांनो. आता मात्र चेंडूंची कमतरता नक्की आहे परंतु 8 चेंडू 28 धावसंख्येची गरज. या 2 चेंडूंवरती या सामन्याचं भविष्य फार आधारित आहे मित्रांनो. ऋषभ लाड की प्रवीण खडे की एकीकडे गज्जू. इथे एकच धाव आली आहे. पुनश्च आपण पाहतोय मी म्हटलं होतं हा चेंडू निर्णायक होता परंतु ज्याच्यावरती फटका येणं अपेक्षित होता. 7 चेंडू आता मात्र 27 धावसंख्येची गरज. 7 आकडा नशिबाला किल्ला आहे परंतु कोणाचा आहे ते पाहूया कारण एकीकडे आधी 9 आकडा किल्ला 29 आल्या, 8 आकडा किल्ला 28 आल्या, 7 आकडा 27. सुरेख फटका. मी म्हटला होता इथे जर षटकार आला तर संघर्षाचा पुढचा विजय मार्ग सोपा होईल. आता मात्र येणारे 6 चेंडू आहेत आणि विजयासाठी 21 धावसंख्येची गरज. कित्येक क्रिकेटपटू झाले महान आता आले जिगरबाज युवा. क्रिकेटपटू झाले महान आता आले जिगरबाज युवा. कित्येक क्रिकेटपटू झाले महान आता आले जिगरबाज युवा. विनोद पाटील यांच्या लेखणीतून साकारलेलं एक गाणं आहे आणि विनोद पाटील एक उत्तम लेखक, उत्तम गायक, उत्तम समालोचक आणि उत्तम कवी सुद्धा आहेत. आलेला हा सनसनी केज निर्माण करणारा टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये सुरू झाला या क्रिकेटचा अध्ययन. टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये सुरू झाला या क्रिकेटचा अध्ययन नवा. सुरू झाला या क्रिकेटचा अध्ययन नवा. यस थँक्यू डीजे थँक्यू. हा अध्याय नवा निर्माण नक्कीच झालाय परंतु प्रवीण खडेची आणि ऋषभ लाडची फलंदाजी या मैदानात या अध्यायाला वेगळं वळण देते. यमार पॉवरला सध्या तरी धोबी पछाड केलंय त्याने. काय घडतंय पाहूया. आता येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी मात्र 15 धावसंख्येची गरज. अफलातून मॅच. हा चेंडू अजून एक वाईट. इथे मॅच युटर्न होताना दिसते. 5 चेंडू 14 धावसंख्येची गरज. राजू सुर्वेंचं बाकी त्या मैदानात खरं ठरणार का. यस वेट अँड वॉच.
हा चेंडू मात्र डॉट आलाय, कमबॅक केलाय. 4 चेंडू 14 धावसंख्येची गरज. हा आलेला फटका, नक्कीच्या फटक्यात इतकी तफावत पाहायला मिळते की ते मात्र एकच धाव आली आहे. आता मात्र पाहूया, आता मनगडातली ताकद प्रवीण कडेंना मैदानात दाखवावी लागेल, कारण 3 चेंडू शिल्लक आहेत, 13 धावसंख्येची गरज. 3-13 कोणाचे वाजणार आहे? बरोबर आहे, कारण कोणाचे वाजतील? ऋषभ इलेव्हनचा विजय जर झाला तर टॉप करतील या ए ग्रुप मध्ये, आणि जर यमार पॉवरचा विजय झाला तर मात्र सगळा पॉइंट टेबल कडे आपल्याला वाट पाहावी लागेल. म्हणजे आमच्या नितेश तरेंच्या डोक्याला पुन्हा एकदा ताप. हा चेंडू वाईट, अजून एक मजा पाहायला मिळते. आता मात्र येणारे 3 चेंडू शिल्लक आणि 12 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज केतान. इथे मात्र ऋषभ लाडच्या पारीचा अंतर. आता मात्र येणारे 2 चेंडू 11 धावसंख्येची गरज. या ठिकाणी बाळा धनवींची नक्की आठवण होईल, कारण मला माहिती आहे 24-25 धावा असतील त्यावेळी मात्र दैवली संघ बाळा धनवींना मैदानात अवतरावा लावायचा, कारण जिथे मात्र त्या धावा कुठल्याही जायच्या. बरेचसे सामने असे निदर्शनात आहेत आमच्या, परंतु आता मात्र या सामन्यात प्रवीण कडेंना मैदानात ताकद लावावी लागेल. इथे मॅच फिनिश होते, दरवाजे खुले केलेत ते गोलंदाज केतनने. या 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट. इट इज लेग स्टेज, कारण ज्या पद्धतीत आपण पाहतो या 2 धावा आल्या, धावपळक अद्यापर्यंत जाऊन पोहोचला ते मात्र ऋषभ इलेव्हन या संघाचं 60 या आकड्यावरती. थोडस यस, नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. मी विनंती करेल राजू सुर्वे यांना नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मंचाकडे यायचं आहे. त्यांच्या समवेत मॅन ऑफ द मॅचचा किताब या सामन्याचा. हु इज दिस? नितेश तरे, सचिन मनोरे यांच्या हस्ते